कुठल्याही राजकीय घराण्यामध्ये वाढताना आता आपण बघतो की अगदी लहान लहान मुलं आहेत, त्यांना दादा वगैरे म्हटलं जातं. ते एक ऑरा त्यांच्या भोवती बिल्ड केला जातो. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की लहानपणापासून अशा पद्धतीच्या वातावरणात वाढल्यामुळे पण त्यांना असं वाटतं की आपण राजकीय नेते झालेलोच आहोत, किंवा मग कुठल्या तरी पक्षाचं युवा नेतापद असतं आणि त्या पदाच्या नंतर मग बऱ्याच गोष्टी डेव्हलप होत जातात. तुमच्या बाबतीत हे कसं घडलं एक्झॅक्टली? आणि आता जेव्हा तुम्ही एक युवा नेता ते नेत्याच्या याच्यामध्ये एस्टॅब्लिश होत आहेत, तेव्हा तुम्ही या सगळ्या प्रोसेसकडे नक्की कसं बघताय? नाही, मला असं वाटतं की मी जेव्हा वाढत होतो तेव्हा तर मी राजकारणाकडे बघण्याचे आमच्या घरातलं जे वातावरण असायचं ते कधीच माझे वडील राजकारण घरात घेऊन नाही आले आणि मी पण तेच करतो की आपण जे काही आपलं ते नेहमी म्हणतात मला की राजकारण हे आपल्या शर्टसारखं असलं पाहिजे आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते आपल्या जसं आपण आत आपण आपली बनियान घालतो तर ती ती लाईफ आहे आपली, ती आपल्याला जकडून ठेवते सपोज. पण शर्टासारखं राजकारण ते कधीही काढून ठेवता आलं पाहिजे. म्हणजे हा तुम्ही घरी काय घेऊन येता त्याच्यावरनं साधारणतः मुलांवरती संस्कार होतात. तर माझ्या घरामध्ये असं कधीच वातावरण नव्हतं की ते भारतीय जनता पार्टीच्या काम करतायत, खूप मोठ्या पदावरती, त्यांनी मोठी पदं पक्षाने त्यांना दिली आहेत, नगरसेवक झाले तेव्हा किंवा खासदारकीपर्यंत गेले. त्यामुळे त्यांनी ते कधी घरात आणलं नाही. त्यामुळे मला असं कधी वाटलंच नाही की मी काही वेगळ्या ह्याच्यात बिलॉंग करतो किंवा असं. तो ती ह्युमिलिटी प्रॉबेबली ही त्यांच्यामुळे जेवढी रूटेड होती ती ते संस्कार त्यांच्या वागण्यामुळे माझ्यात सुद्धा आले. त्यामुळे मला असं वाढताना कधी असं फार त्याचं हे जाणवलंच नाही. आणि जेव्हा मी प्रत्यक्ष राजकारणात आलो तेव्हासुद्धा जे काही ही युवा मोर्चाची पदं असतात किंवा त्याची काही डेफिनेशन्स असतात, टर्म्स असतात, टर्म्स ऑफ आपण राजकारणातले काही बिझनेसचे जे असे टर्म्स असतात काही तसे हे एखादं नाव पडतं सो त्याला फार सिरियसली पण नसतं घ्यायचं. तो दॅट्स अ वे ऑफ ॲड्रेसिंग. सो ते तुम्ही एकदा समजून घेतलं आणि त्याच्यात गल्लत नाही झाली, नाहीतर मग तुम्ही स्वतःला खरंच दादा समजायला लागला तर मग प्रॉब्लेम होतो.